आखाती देशांमध्ये सुरू असलेला युद्धाचा परिणाम जर आपण पाहिलं तर इंधनावर मोठ्या प्रमाणावर झालेला आहे। अमरावतीमध्ये सिलेंडरच्या तुटवड्यानंतर आता पेट्रोलचा देखील तुटवडा जाणवू लागलेला आहे। अमरावती शहराला जवळपास 2 पेट्रोल पंपावर जे आहे ते पेट्रोल संपलेलं आहे आणि ज्या पेट्रोल पंपावर पेट्रोल आहे त्या पेट्रोल पंपावर जी आहे ती पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो अमरावतीच्या ITI समोर असलेल्या 2 पेट्रोल पंप आहेत, त्यापैकी एका पेट्रोल पंपावर जर आपण पाहिलं तर पेट्रोल संपलेलं आहे आणि ज्या पेट्रोल पंपावर सध्या पेट्रोल आहे त्या ठिकाणी अशी गर्दी लागलेली आहे। अमरावतीचं तापमान 40 अंशाच्या जवळपास पोहोचलेलं आहे आणि अशा तापमानामध्ये जे आहे ते आपल्या वाहनामध्ये पेट्रोल भरण्यासाठी अमरावतीकरांना असं तात्काळच जे आहे ते उभं राहावं लागत आहे। पंचवटी चौकातला पेट्रोल पंप बंद आहे, या भागातलं देखील एक पेट्रोल पंप बंद आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी पेट्रोल उपलब्ध आहे त्या पेट्रोल पंपावर जर आपण पाहिलं तर पेट्रोल घेण्यासाठी जे आहे त्या नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहेत। अनेक पेट्रोल पंपावर काही निर्बंध घालून देण्यात आलेले आहेत। मोजकच पेट्रोल जे आहे ते काही वाहन चालकांना दिलं जात असल्याचं देखील समोर आलेलं आहे। आपण बघू शकतो अमरावतीतले सर्व हे अमरावतीकर आहेत, सर्वसामान्य अमरावतीकर, आणि अशा पद्धतीनं जे आहे ते या ठिकाणी पेट्रोलसाठी जे आहे ते तासनतास रांगेत उभं राहावं लागत आहे। दुसरीकडे काही पेट्रोल चालकांनी ऑनलाईन पैसे घेण्यास देखील आता नकार द्यायला सुरुवात केलेली आहे, कारण गर्दी मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि गर्दीमध्ये तारांबळ उडते। त्यामुळे व्यवहारात कुठेही अडथळा होऊ नये, नुकसान होऊ नये, त्यासाठी ऑनलाईन पेमेंट जे आहे ते अनेक पेट्रोल पंपमध्ये घेत नाही आणि त्यामुळे नागरिकांना, ज्या नागरिकांकडे ऑनलाईन पैसे आहेत त्यांना देखील अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे। आपल्यासोबत काही अमरावतीकर आहेत। दादा, किती वेळापासून थांबलेले आहे, काय अडचणी होत्या? 45 मिनिटं झाले दादा, आणि पेट्रोल सध्या भेटून नाही राहिलं, खूप लाईन लावून उभं राहायला लागून राहिलं। आपण बघू शकतो 45 मिनिटापासून थांबलेलं आहे असं सांगतायत। गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपण पाहू शकतो। तापमान एकीकडे अमरावतीचं 40च्या जवळपास आणि या रगरगत्या तापमानामध्ये जर आपण पाहिलं तर पेट्रोल पंपवर पेट्रोल घेण्यासाठी जी आहे ती अशा पद्धतीनं गर्दी जी आहे ते अमरावतीमध्ये झाल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच विविध पेट्रोल पंपावर जी आहे ती नागरिकांची आपल्या वाहनामध्ये पेट्रोल ज्या घेण्यासाठी गर्दी आहे। एकीकडे सिलेंडर घेण्यासाठी गर्दी असताना दुसरीकडे आता पेट्रोल घेण्यासाठी देखील तासनतास जे आहे ते आता अमरावतीकरांना थांबावं लागत आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।